हॅलो फ्रेंड्स, अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण सिंपल आणि टेस्टी नाश्ता रेसिपी बघणार आहोत, ज्याचं नाव आहे मेदू वडा. या वड्यांना उडीद वडे सुद्धा म्हटले जाते. चला तर आपण झटपट ही साऊथ इंडियन नाश्ता रेसिपी कशी बनवायची ते बघूयात. चला तर सुरुवात करूया. मेदू वडे बनवण्यासाठी आपण इथे 2 वाटी उडदाची डाळ 4 ते 5 तास व्यवस्थित भिजवून घेतलेली आहे. त्यासोबतच आपण 1 वाटी मुगाची डाळ सुद्धा 4 ते 5 तास भिजवून घेतलेली आहे. 4 ते 5 तास भिजल्यानंतर डाळींवर फेस येतो तो आपण स्वच्छ पाण्याने धुवून काढायचा आहे. आता आपण डाळींमधले एक्स्ट्राचे पाणी काढून टाकले आहे. यानंतर आपण मिक्सरमध्ये या डाळी दळून घेणार आहोत. सर्वात आधी आपण उडदाची डाळ दळून घेऊया. उडदाची डाळ दळताना खूप जास्त पाणी घालायचे नाही आहे, अगदी कमीत कमी पाण्यामध्ये आपण दळून घेणार आहोत. ही उडदाची डाळ दळण्यासाठी मी जवळजवळ अर्धा ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. जर डाळ अजिबातच बारीक होत नसेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता. मिक्सर फिरवत असताना कंटिन्यूअस फिरवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर थांबत फिरवलं तर डाळ बारीक होण्यास जास्त वेळ लागतो. उडदाची डाळ दळताना त्यामध्ये अख्खी डाळ राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. एका पातेल्यामध्ये आपण हे दळलेलं बॅटर काढून घेऊया. अशाच प्रकारे आपण उरलेली उडदाची डाळसुद्धा दळून घेणार आहोत. यानंतर आपण त्याच भांड्यामध्ये मुगाची डाळसुद्धा दळून घ्यायची आहे. मुगाची डाळ दळताना पाणी घालण्याची अजिबात गरज नसते. मिक्सर कंटिन्युअसली चालवून अशा प्रकारे आपण फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे. ही दळलेली मुगाची डाळ आपण दळलेल्या उडीद डाळमध्ये घालून घेणार आहोत. डाळी दळत असताना शेवटच्या बॅचमध्ये आपण 8 ते 9 हिरव्या मिरच्या घालणार आहोत. इथे मी हिरव्या मिरच्याची देठं काढून घेतलेली आहेत. यानंतर अर्धा ते 1 इंच अद्रक आपण यामध्ये घालणार आहोत आणि भरपूर असा लसूण. जेवढा जास्त आपण लसूण यामध्ये घालू तेवढी जास्त चव छान बनते. मिक्सरमध्ये व्यवस्थित दळून घेऊयात. जर गरज लागली तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता. दळलेली हिरवी मिरची, अद्रक, लसूण सर्व आपण या पातेल्यामध्ये काढून घेऊया. यामध्ये आपण 1 ते 1.5 टेबलस्पून मीठ घालणार आहोत. आता आपण हे बॅटर हाताने व्यवस्थित मिक्स करणार आहोत. मिक्स करत असताना हात आपण एकाच डायरेक्शनमध्ये क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज फिरवायचा आहे. 5 ते 10 मिनटं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे बॅटर अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण या बॅटरवर झाकण ठेवून अर्धा तास असंच राहू देणार आहोत. यानंतर आपण बॅटर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर 1/2 टीस्पूनपेक्षा कमी खाण्याचा सोडा घालणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मेदूवडे तळण्यासाठी इथे मी 1/2 कढई तेल घेतलेलं आहे. तेल थोडं जास्तच ठेवायचं आहे, त्यामुळे मेदूवडे चिटकत नाहीत. शक्यतो नॉनस्टिकची कढई वापरा, त्यामुळे मेदूवडे बॉटमला चिकटत नाहीत. तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण मेदूवडे कसे बनवायचे ते बघूया. त्यासाठी बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मेदूवडे बनवण्यासाठी आपण हातावर अशा प्रकारे पाणी लावून घेणार आहोत व त्यानंतर थोडंसं बॅटर घेऊन त्यामध्ये बोटाने अशा प्रकारे होल करायचं आहे व उजव्या हातावर शिफ्ट करून तेलामध्ये हळुवारपणे आपण अशा प्रकारे हे बॅटर सोडणार आहोत. तेलामध्ये मेदूवडे सोडताना तेलाचे टेम्परेचर खूप जास्त हाय नको. गॅसची फ्लेम आपण मीडियम टू हाय या रेंजमध्ये ठेवणार आहोत. तेलामध्ये मेदूवडे सोडताना घाबरायचं अजिबात नाही आहे. अगदी हळुवारपणे आपण हे वडे तेलामध्ये सोडणार आहोत. तर काही वेळाने तुम्हाला मेदूवड्यांचं बॅटर पातळ झालं असं वाटत असेल तर यावेळेस तुम्ही बॅटर व्यवस्थित हलवून घ्या. मेदूवडे तळत असताना जोपर्यंत ते फुलून स्वतःवरती येत नाहीत व प्रॉपर शेप होल्ड करत नाहीत तोपर्यंत आपण त्यांना पलटवायचं नाही आहे. मेदूवडे सेट झाले आहेत. आता आपण हे पलटवून घेऊया. तुम्ही बघू शकता मेदूवड्यांना छान गोल्डन असा कलर आलेला आहे. आता आपण यांना तेलातून बाहेर काढून घेऊया. मेदूवड्यांची वरची लेअर अतिशय छान आणि क्रिस्पी दिसत आहे. मेदूवडे गरम गरम चटणीसोबत खायला अगदी छान लागतात. आपण एक मेदूवडा खोलून बघूयात. बाहेरून छान क्रिस्पी झालेले आहेत व आतून सुद्धा छान तळले गेलेले आहेत. तुम्हाला जर हे मेदूवडे किंवा उडीद वडे आवडले असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.